विमा मिळाला नाही ते द्या, त्याच्यावर बोला. दररोज नवीन नाटक नका करू. एकच शब्द, एकच डायलॉग नको. काय डायलॉग? आदरणीय पालकमंत्री महोदया, कुठंतरी पहिल्यांदा त्या म्हणल्या बजरंग सोरेने कुठल्या गावात दिसला का, तेच उद्गार आदरणीय आमच्या मित्रांनी काढले. आणि आदरणीय अण्णासाहेब, तुम्ही कुठे दिसला? तुमच्या पडलेला उमेदवार दिसला पाहिजे. आणि निवडून आलेला अमेरिकेत. आता काय म्हणले ना, नाशिकला. मग नाशिकच्या लोकांनी करायचे काय? आता नाशिकला पडला, निवडून आला त्यावेळेस बीड जिल्ह्यात तुम्ही एवढे जर खऱ्या इमानदारीने सांगा, तुमच्या खासदाराला तुम्ही तुमच्या गावात बघितलं का? खरं सांगा. काय खरं सांगा. बघा हे बघा कार्य दबंग खासदार. आता दबंगांची व्याख्या कशी सांगू साहेब? आदरणीय ताई साहेब, दबंग खासदार काय? त्या कार्यकर्त्याला काहीतरी करावं. कार्यकर्ते बी काय बोलतात? मग जाऊ द्या, खासदार नाही बघितलं. मी परवा परळी विधानसभा मतदारसंघात होतो. जिम्मेदारीने सांगतो साहेब, परळी विधानसभा मतदारसंघातल्या सिरसाळा भागात फिरत होतो. तिथले 200 लोक एका गावात म्हणले, वैद्यनाथ कारखान्याने माझे एवढे पैसे बुडविले, एवढे पैसे राहिले. आदरणीय ताई साहेब, त्याचं उत्तर द्या लोकांना. जा गावात. अरे पट्ट्या प्रत्येक गावात जातोय. निठाण माथ्यानं मी गावात फिरतोय, मुसळ माथ्यानं मी गावात फिरतोय. तुम्ही जा ना, घ्या गावात जाऊन. तुमची करणी तुम्हाला भोवती आणि तुम्ही म्हणतात की आम्हाला आंदोलन करणारे लोक अडवतात. आंदोलन करणारा लोक कोणी अडवत नाही. तुम्हाला ज्या लोकांना तुम्ही फसवले ते लोक तुम्हाला काळे झेंडे दाखवत असतील. आंदोलनाचं काय समज? लोळण कुठे देत आहे आंदोलनात? ही गोष्ट चुकीची आहे. त्याच्यामुळं सिरसाळा भागात ते म्हणले. त्याच्यानंतर पुढं मी फिरलो घाटनांदूर भागात. घाटनांदूर सरकार मध्ये लोक म्हणले पनगेश्वरनं आमचे पैसे दिले नाही. पुन्हा अंबाजोगाई भागात आलो. ती म्हणले अंबाजोगाई कारखान्याचे 200 तुमच्या मित्रांना ठेवले. अरे तुम्ही बहीण भाऊ दोघं एक झालात, पण लोकांचे पैसे इलेक्शनवर करोड रुपये सापडायला लागले. मग तुम्ही माझी विनंती आहे की एकदा एवढे पैसे तर द्या या लोकांचे, पुन्हा बघू निवडणुकीचं. ज्या लोकांचे वैद्यनाथ साखर कारखान्याकडे पैसे आहेत, वडवरी सुद्धा म्हणले, वाहतूक ठेकेदार असो, ऊसवाले असो, कर्मचारी असो, एक कर्मचारी पनगेश्वरचा भेटला. परळी विधानसभा मतदारसंघातल्या तळेगाव गावामध्ये, तळेगाव, कारण माझं भाषण ऐकतेलं नाही पुन्हा. तळेगाव गावात जा, तिथे एक कर्मचारी ते म्हणला साहेब माझे 16,85,000 या कारखान्यात यामध्ये आमच्या आदरणीय ताई साहेबांनी बुडवले. आता त्याच्यात कुणीतरी मला पैसा कुठे गेला, कुणी म्हणाला कोणत्या बाहेर देशात गेला, आता ती मी कसं सांगू मला काय माहिती, पण गेला. मग तुम्ही पैसे गोळा करतात, कुठं म्हणतात की मला घर करायचं मिळणार, मला कार्यकर्ते पैसे गोळा करून देते. आणि लोकांचे पैसे काय बोलतात? काय विकासावर बोला. तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष काय केलं? 15 वर्ष तुम्हाला या बीड जिल्ह्याने खासदारकी दिली. 10 वर्ष तुम्हाला सरकार तुमचं खालीवरी होतं. मग बीड जिल्ह्यातलं मागासले पण काय गेलं नाही. आणि आताच काय माग, आता काय झालंय? असा काय चमत्कार झाला की या 10 वर्षात यांना साक्षात्कार झाला की विकास करायचा. 10 वर्ष काय केला नाही. एक तरी रेल्वे, बुलेट ट्रेन मोदी साहेब घाटनांदूर अंबाजोगाईला आणणार याच्यासाठी ताईला होते का? अरे साधा घाटनांदूरला जो एक रेल्वेचा थांबा मागतायत लोक, तेवढाच द्या अगोदर, तेवढा तरी द्या. होतंय का बघा. त्याला आचारसंहिता विचारसंहिता काय असायचं कारण नाही. तुमचं सरकार आहे आज बी, निवडणुका चालू असल्या तरी निकालाच्या अगोदर तेवढा रेल्वेचा थांबा तरी द्या पालकमंत्री महोदय. मग पुन्हा अंबाजोगाई ते घाटनांदूर आणायचं बघू. तेच गोष्टी, तेच वाक्य, तेच भाषा. मग मागच्या वेळेस सगळ्या गोष्टी कशा आलबेल होत्या, आता कशा एवढा तिळपापड आता का झालाय? आदरणीय पालकमंत्री महोदयाने आणि जे नेते मंडळी म्हणते त्यांनी मागच्या वेळेस असा प्रचार करायचा ना, माझ्याविषयी लय घशातून रक्त येऊस्तो असं म्हणते. मग रक्त येऊस्तो एकदा बोलायचं होतं आणि नियोजन करायचं का प्रत्येकाचा मतदारसंघ मायनस झाला याचा सुद्धा उत्तर तुम्हाला द्यावं लागणार. आणि आता बोलतात की बजरंग सोरेने कसं आहे 5,00,000 लोकांनी मत दिले त्याचं काय? अरे मी कुठं जाऊ? त्याच्यामुळे ह्याच्या बोलतापाला किंवा ह्यांच्या बोलण्याला कुणीही बळी पडणार नाही. तुम्ही सर्व मायबाप जनता आमच्या सोबत आहोत. त्यांना आवडते आमची सभा, तुमची सभा लोक झाले काय त्याला करणार? एका फोनवर तू काल सभा दिली आणि आज एवढी
आदरणीय आवाजच्या माध्यमातून या मतदारसंघात होते, आदरणीय टीमच्या माध्यमातून होतोय. त्याच्यामुळे याच्यात तुमचं काय प्रेम आहे ते दिसतंय. मी तुम्हाला एकच सांगतो, तुमचा सर्वांचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, आदरणीय भैयासाहेब काही जरी म्हणले तरी भैयासाहेब आमच्या जिल्ह्याकडे बघत नाही, फक्त पाणी देतात. पण ऊस हा बजरंग सोडून तुमचा न्यायल्याशिवाय राहणार नाही असा शब्द येतो. कारण भैयासाहेबांच्या मतदारसंघात जास्त ऊस आहे. आता पुढच्या वर्षी कॅपॅसिटी वाढली म्हणते, पण त्यात रंगावेला रात्रीतच काहीतरी निर्णय करते आणि कारखान्याची कमी कॅपॅसिटी चालवायची वेळ आणते. या वर्षी सुद्धा या रंगावेलानं दोघांनी रात्रीतच यार काढला. ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करणं बंद झाले ना. पंचायत बाळासाहेब आम्ही फार वाट आमच्या कारखान्याच्या कॅपॅसिटी पूर्ण कॅपॅसिटी चालवताच येणार. मग काय झालं, उलट शेतकऱ्याचा लॉस. एक असा लॉस ऊस न्यायचा नाही झाला नसता, तुमच्या ऊसाला आणखी 300 रुपये भाव जास्त देऊ शकलो असतो आम्ही, जर आम्ही पूर्ण कॅपॅसिटीने इथेनॉल प्रोजेक्ट चालवू शकलो असतो. की तुम्ही बजरंग सोरेला मत करणार का? कारण लोक म्हणजे हो बघा यांच्या सभेत त्यांनी प्रश्न विचारला, बजरंग सोरेला मत, तुम्ही बजरंग सोरेला मत करणार का? बघा हे हो म्हणते, तसं त्यांनी विचारलं. लोक म्हणले हो घ्या. म्हणजे तिथं आलेले लोक दुसऱ्या सांगतात की बजरंग सोरेला आम्ही मत करणार. तिथं का आले तर ती भारतीय जनता पार्टीशी कनेक्ट असतील, ती राष्ट्रवादीशी कनेक्ट असतील, ते शिवसेनेशी कनेक्ट असतील. पण यावेळेस गोरगरीब शेतकरी शेतमजुरांचा आमचा मुलगा याला आम्हाला मतदान द्यायचं असं जनतेने ठरवलंय. त्याच्यामुळं हा विषय नाही. आदरणीय पालकमंत्री महोदय, हा तुमचा अपमान असून आहे, बीड जिल्ह्याचा अपमान आहे की बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं नाव मोदी साहेबांनी घेतलं नाही. मोदी साहेब तुम्ही महान नेते आहात, देशाचे पंतप्रधान आहात, माझी उंची तेवढी नक्कीच नाही. पण आदरणीय साहेब तुम्ही आलात आणि काय बोललात, माझ्या मुस्लिम बांधवाला आरक्षणाचा काय आरक्षण देणार नाही, मुस्लिमाच्या आरक्षणापासून बाजूला काढणार, मुस्लिमाला दाब देत, माझ्या मुस्लिम बांधवांना तुम्ही दाब द्यायचं काम केलं. या सर्व गोष्टीचा जॉब तुम्हाला द्यावा लागेल. देशाचा पंतप्रधान संविधानिक पदावर असताना असं कसं बोलू शकतो की मी तुमच्यात असं करणार नाही. यार देशाचा संविधानिक पदावर असणारा व्यक्ती असं बोलूच शकत नाही. पण माझ्या तुमच्या माझ्या मुस्लिम बांधवांना सर्वांना सांगू इच्छितो, एखाद्या तिकडला आले का आपल्याकडे नाही ना. माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो बाबा की माझं पूर्णपणे लावेल, पण मी आणि माझा पक्ष, माझी इंडिया आघाडी तुमच्या पाठीमागे उभं आहे. कधीही कुठे काय होऊ देणार नाही. संसदेमध्ये तुमच्यासाठी जीव गेला, प्राण गेला तरी चालेल, खासदारकीला कधीच सोडून दे, पण तुम्हाला सांभाळेल, तुमच्या बरोबर राहील असा शब्द मी तुमच्या या सर्वांना या सभेतून देतो. अरे ह्याच्यावर काहीतरी बोला. तुम्ही असं बोलतात म्हणजे जाती तेढ निर्माण करताय. या गोष्टीचा सुद्धा उल्लेख तुम्ही केला पाहिजे, याचा सुद्धा जॉब तुम्ही दिला पाहिजे. सर्वांना माझी विनंती आहे, या गेवराई तालुक्यामध्ये मी ज्या गावात गेलो तिथं जो शब्द दिलाय तो शब्द आणि त्या मागण्या ज्या असतात त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, या नदीत पाण्याची मागणी असावी आम्हाला, तुम्ही जलसंपदा मंत्री असताना तो प्रयत्न करत होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.